हॅलो पीपल, आज मी मास्क घातलाय कारण का उन्हाने पण जीव हैराण केलं आणि इकडे मागे आज परत काहीतरी भरती चालू आहे. ठीक आहे. आणि खूप धुळीने ना मला त्रास व्हायला लागला आहे. थोडीशी धुळी जरा जास्त आहे. म्हटलं ठीक आहे, चला आता मास्क घालूया. एवढं काही चांगलं दिसत नाही. ठीक आहे, जरा चांगले मास्क घेईल आता मी. यार काय काय पाहावं लागतंय मला. तर मी वाजलेत 11. मी ऑफिसला पळते. आज मला उशीर झाला थोडा रिझानच्या याच्यामुळे आणि जरा बाकीच्या पण गोष्टी होत्या. पण आता भेटूया संध्याकाळी. तोपर्यंत sayonara. हॅलो, आता मी तुम्हाला बोलते मी टिफिन सिरीज स्टार्ट करणार आहे. तर आज आहे पराठा, आलू पराठा बघू शकता, केचप आणि हा ताजा मिरचीचा ठेचा. ताजा म्हणजे विकत आणलेला. सो बाय बाय. हॅलो, तर आज मी सकाळपासून व्हिडिओ शूट नाही करू शकले. ठीक आहे, रिझन खूप आहे त्याच्यामागे. सकाळी मला ऑफिसला जायलाच उशीर झाला होता आणि ऑफिसवरनं निघताना पण उशिरा झाला होता मला. मी कोणाला फोन लावलाय माहीत नाही, हॅलो बोलते बघायला लागेल. ठीक आहे, तर जाताना मला उशीर झाला होता आणि येताना पण मला उशीर झाला होता. मी पळत आली. लिटरली मी पळत आली आहे CSTला पण. ठीक आहे, आणि तो शूट नाही करायला भेटलं. म्हटलं आता बघूया, दाखवूया तुम्हाला काय करते. तर काल त्यांचा होता पहिला दिवस स्कूलचा. मी बुक्सला कवर घालणार होती, पण माझ्या लक्षात आलं मी सेलोटेप नाही आणली आहे, त्यामुळे बुक्सला कवर घालायचं राहिलं. आज तसंच पाठवलं, पण बुक्सवरती नावं घालून पाठवली. आज घालेल कवर. आज सांगितले मी सेलोटेप आणायला आणि ते स्टिकर आणायला पण सांगितलेत नावांचे. आज मी करणार आहे. ऑलरेडी डाळ भाताचा माझा कुकर झाला आहे. भाकरी करणार आहे. त्या दिवशी मी कोथिंबीर वडी केली होती ना. तनू काय चाललंय? हां, त्या दिवशी मी कोथिंबीर वडी केली होती. आय थिंक 2 दिवसापूर्वीच केली होती. संडेलाच केली होती मला वाटतं. 3 दिवस झाले. ठीक आहे, तर संडेला मी केली होती कोथिंबीर वडी. बाबू बाहेर जाऊन बस, बाबू गरम होते इकडे. तर याचा व्हिडिओ चालू 1 मिनिट. हां, तर आज मी घालणार आहे कवर. हां, मी बोलते माझा डाळ भाताचा कुकर झाला आहे. कोथिंबीरची वडी चिरून झाली आहे. आज मी फोडणीची डाळ करणार आहे. नाहीतर त्यावेळेस आमच्याकडे असते ती दुसरी डाळ, कोणती बोलतात ती, साधं वरण असतं आमच्याकडे. साधं वरण, ज्याच्यामध्ये फक्त जिरी हळद जातं. साधं वरण बनतं. आज मला फोडणीची डाळ खायची म्हणून मी फोडणीची तयारी पण करून ठेवली आहे. वड्या पण चिरून ठेवल्यात. भाकरी झाल्या की त्याच त्यावरती मी वडं तळून घेणार आहे. ठीक आहे, आणि मग फोडणीची डाळ बनवणार आहे. आता मी भाकऱ्या करते. भाकऱ्या 2च बनवायच्या. ठीक आहे, सिंबाची भाकरी थोडीशी जाड करते, मोठी करते. सिंबा भाकरी खातो, सिंबाला चपाती देत नाही. सध्या तरी द्यायला नाही सांगितली डॉक्टरने चपाती, त्यामुळे त्याच्यासाठी भाकर बनवते. ठीक आहे, आणि आज झाली माझी भाकर थापून. माझी ना पहिली भाकर कधीच बरोबर येत नाही. कधीच बरोबर येणार नाही माझी पहिली भाकर. माहीत नाही काय प्रॉब्लेम आहे, पण माझ्या दुसरी तिसरी बाकीच्या भाकरीलाही चांगल्या येतात. ठीक आहे, तर पहिला डाव भूताचा या हिशोबाने पहिली भाकर सोडून देते. ठीक आहे, कधी कधी जाड होते, कधी कधी पातळ होते, कधी कधी मध्येच फाटते. तवा आपलं चांगलं. तर आज मला घालायचं कवर. मशीन लावली आहे मी आल्या पहिली कुकर लावला आणि मी मशीन लावून घेतली, जेणेकरून माझी बाकीची कामं होतं ना, माझी कपड्यांची मशीन होऊन जाईल. ठीक आहे, अरे वा, पाणी संपलं. सो असं कोणी आहेत का असं नेमकी घाईच्या वेळेसच अशा सगळ्या उलट्या पुलट्या गोष्टी होतात. बाबू लॉलीपॉप नाही आणलं बाईनी, लॉलीपॉप नाही आणलं. नाही, उद्या आणू.
ही माझी मुलगी आहे, जी कधीच चॉकलेट आणली नाही म्हणून रुसून बसत नाही. ती फक्त मला सांगते उद्या घेऊन ये. आणि मी पण जास्त चॉकलेट्स आणत नाही बिकॉज मला तिच्या दातांची काळजी. आणि मी रोज तिला उल्लू बनवते की मी उद्या आणते, पण आमचा उद्या काही चॉकलेटच्या बाबतीत मी आणत नाही. बाबू बाहेर जाऊन बसा, गरम होतं इकडे बाळा. तनू, ही मुलगी ऐकणार नाही. आणि मी जिथे जाते ना तिथेच ही येऊन बसणार. ही किचनमध्ये एवढं गरम होते, पंखा बंद आहे, तर हिला इथे येऊन बसायचंय. हो की नाही बाबू? ऐकलं बाबू? इथं का बसायचंय तुला? इथं का बसायचंय तुला? बाबू इथं का बसायचं तुला? असं का बसायचं तुला? ही मुलगी खूप हुशार आहे. याच्या भोळ्यापणावरती जाऊ नका तुम्ही. मला भाकर उलटायची. सिंबासाठी थोडी जाडच भाकर करते, कारण का तो 2च टाइम जेवतो, मध्ये त्याचा नाश्ता कमी असतो. ठीक आहे. ही मुलगी ना आता मोबाईल बघत राहणार आहे आणि मला गॅस बारीक करायचा आहे. तनु आता तू मार खाणार आहे.